पण जुन्या लोकांचे एक म्हण आहे, माझं माझं कबड वगैरे नाही का. नाही जन्म देणार जरी आईबाप असले तरी चांगले किंवा वाईट वळण लावणारे मित्र असतात. संगती संगत ढवळे शेजारी पावळे मधला वाण नाही पण गुण लागतो. 2 दिवस गावची यात्रा आली. आता तुम्हाला तर माहिती मी असतो मुंबईला. मुंबईहून यात्रेसाठी गावाकडे यायला लागलो. येता येता गोष्ट विचित्र घडली. काय एसटीने बसलो, तिकीट काढलं, 2-4 किलोमीटर गाडी पळायला लागली आणि एका स्टॉपला थांबली. आता थांबणं तर म्हणलं काय माझ्या बाबाची एसटी आहे का. आता ती एसटी थांबली तर तिथे एक महिला आली आणि माझ्या शेजारी बसली. आता बसायला का म्हणलं काही एसटी तरी माझी आहे का. आता त्या बाईबरोबर लहान मुलगा होता म्हणून मी माझ्या शेजारी जागा दिली. आता तुम्हाला माहिती मला सिगारेट ओढायची सवय असल्यामुळं पहिल्यापासून खिशात हात घातला, सिगारेट काढी लागलो ओढायला. त्या बाईला माझा काय राग आला, एकदम माझ्यावरती खवळली ना. मला म्हणली नालायक बेशरम मोठा हलकट कुठले, तुम्हाला काय अक्कल वगैरे आहे का नाही. मी त्या बाईला म्हणलो, हो बाई माझा तुम्हाला धक्का लागला नाही, मी तुम्हाला तोंडाने वाईट बोललो नाही, असं माझ्याकडून काय चुकलंय. लगेच अपमान केलं. ती म्हणली मोठ्या गाढवासारखं चुकलंय. मी म्हणलं काय चुकलंय. ती म्हणली एसटी चालू असताना एसटी मध्ये सिगारेट ओढण्यास सक्त मनाई आहे असा महामंडळाने बोर्ड लिहिलेला असताना तुम्ही एसटी मध्ये चक्क सिगारेट ओढता हे तुम्हाला शोधता का. तिने डायरेक्ट कायद्याला हात घातला. तिचं काय चुकलं. कानाला चिमटा घेतला. म्हणलं हे बाईने आपला 5-50 माणसात अपमान केलेला आहे. आता हिरण बसला घेतला पाहिजे. आता तिचं ते लहान मुलगा ते लागलं रडायला. ते मुलगा जसं रडायला लागलं तशी माझी ट्यूब लाईट पेटली. म्हणलं ह्या बाईने आपला अपमान केलेला आहे. म्हणलं हिचा बी बदला घेतला पाहिजे. ते बाळ लागलं रडायला, ती लागले आपल्या मुलाला पाजायला. मी तिच्या बाईवरती एकदम खवळलो. म्हणलं का हो बाई, तुम्ही दुसऱ्याला एसटीचे नियम सांगता, तुम्ही मात्र एसटीचे नियम तोडता, हे तुम्हाला कसं काय शोभतंय. ते मला म्हणले, हो मिस्टर, मी काय तुमच्यासारखी एसटी मध्ये सिगारेट ओढत नाही. मी माझ्या लहान बाळाला पाजते, हा काय गुन्हा आहे का. बरोबर आहे. मी म्हणलं सिगारेट ओढण्यापेक्षा महाभयंकर गुन्हा आहे. कोणता. ती म्हणली कसा काय. मी म्हणलं तो बोर्ड वाचा, गाडी चालू असताना शरीराचा कुठलाही भाग बाहेर काढू नये. सावट मारलं ते शरीराचा भाग काही एसटीच्या बाहेर काढला होता. अरे हात किंवा मुंडका बाहेर काढू असं हा भाग तसंच राहू द्यायचं. तसं नाही बाबा. एसटी महामंडळात त्या अपूर्ण भाषेत दिलेले त्यांनाच आपण पूर्ण भाषेत द्यायला सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. बरं असू दे. आपण दोघं जण जमलो. काय नियोजन काय. आणि यात्रा भरवायची. हो 16 तारखेला गावची यात्रा आलेली आहे. पण आपल्या दोघांच्या कोणतं काम होणार नाही. आपल्या हुशार मुरब्बी आणि अनुभवी माणूस कोण आहे का नाही. ज्या व्यक्तीला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळाला असे आपल्या हसनशेख पाटेवाडीकर यांना आवाज देऊन बोलून घेऊ आणि पुढचं नियोजन करून टाकतो. त्याच्याशिवाय आपल्याला काहीच होणार. देव का अहो पाटेवाडीकर महाराजाने कछवा चलाओ मच्छर भरा अरे मिरीला तरी बोल का मिराट का नाही काय म्हणतो. आम्ही आल्या पाया पडायला लागलो, तुम्ही मारायला लागला. अरे मग तुम्हाला काय अक्कल आहे का. मला वाटलं काही संन्यास वगैरे आल्याबरोबर माझे पाय धरले. मी काय नाही साधू संत लागून गेलो. साधू संत मागा अगरबत्ती पुढा अगरबत्ती यायला लागले. अरे 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 इथंच तर तुम्ही गोता खाल्लाय. अरे दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए. हे अगरबत्त्याला मग काही नव्हतं. घरावर बँकेची जप्ती आली, घर जप्त झालं. राहायला घर नाही. शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधले. त्या पुलाखाली राहतो. तिथं मच्छर झोप येऊ देत नाही म्हणून या अगरबत्त्याला लिहिलं. नाही ज्ञानाच्या गोष्टी सांगायला लागला. पण या पुलाखाली राहण्याची वेळ आली कशी. म्हणजे ही पुलाखाली राहायची वेळ माझ्यावर का आली हे तुम्हाला सगळ्यांना ऐकायचंय का. ऐका. जय देव जय देव जय वरली मटका ओपन में अटका तो पुलोज में सटका. जय देव जय देव वरली मटक्याचा लागला नाद दिली इस्टेट झालो बरबाद. वजिराचा कसा झालो नित्याद आता कशाला रिकामा वाद. जय देव जय देव जय देव जय देव जय वरली मटका ओपन में अटका तो पुलोज में सटका. जय देव जय देव विचार करून खेळ बदलानी ते जनतेने लागलं सर्वांचं ध्यान. भूक
मनोरंजनातून काहीतरी समाज प्रबोधन झालं पाहिजे त्याच वेळेस ही महाराष्ट्राची पारंपरिक लोककला जिवंत राहील. बरोबर आहे का नाही? आज महाराष्ट्र शासन जोरात बोलत आहे महाराष्ट्राची लोककला जिवंत राहिली पाहिजे, महाराष्ट्राची लोककला जिवंत राहिली पाहिजे. बरोबर आहे का नाही? परंतु आम्हा कलावंतांची रसिक मायबापांना तसेच सत्ताधाऱ्यांना पुढाऱ्यांना सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की बाबा हो कलावंत जिवंत राहिले तर ही कला जिवंत राहील. याकरता अगोदर कलावंत जिवंत करा आणि नंतर मग ही कला जिवंत करा. बरोबर आहे का नाही? भानगड काय वाटून घ्या. 16 तारखेला गावची यात्रा आलेली यात्रेचं नियोजन केलं पाहिजे. छोटा मोठा कार्यक्रम काहीतरी आणलं पाहिजे. यात्रेला तमाशाशिवाय शोभा तमाशाचं नाव आपल्या पुढे घ्यायचं नाही. तमाशा जर तुम्ही यंदा यात्रेला आणता तर गावात दंगल गाडी पडत्या. तुम्ही असंच गेल्या वर्षी तमाशा यात्रेला ठेवला. माझी काही चूक नसताना त्या तमाशातल्या 2 महिलांनी मला विनाकारण मारलं. तुमचा येडेपण आहे. का बरं? कलावंत गावात आल्यानंतर स्वतःचं पोट घेऊन येतात आणि जाताना गावचं नाव घेऊन बरोबर आहे. ते गावात काय कुणाबरोबर दुश्मनी करत नाही.